गावभाग परिसरातील गंभीर मारहाण प्रकरणात आरोपींची बाजू प्रभावीपणे मांडत ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी न्यायालयात महत्त्वाची भूमिका बजावली असून त्यांच्या युक्तिवादाच्या जोरावर चौघा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सदर प्रकरणात फिर्यादी राहणार इचलकरंजी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी क्रमांक 1 ते 4 यांनी वादातून रागाच्या भरात फिर्यादीच्या स्पेअर पार्ट दुकानात घुसून दुचाकी वाहनाच्या स्टील गार्डने व लोखंडी रॉडने फिर्यादी आणि त्यांच्या मित्रावर डोक्यात, हातावर व पायावर गंभीर मारहाण केली. तसेच इतर सहकार्यावर दगडफेक करून त्यांना जखमी केल्याचा आरोप होता. या घटनेनंतर गावभाग पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 326, 452, 337, 323, 504, 506 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून आरोपींना अटक केली व न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. दरम्यान खटल्याच्या सुनावणीवेळी फिर्यादी व जखमी साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. मात्र या जबाबामध्ये अनेक विसंगती आढळून आल्या. तसेच आरोपींनी जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचे ठोस पुरावे सिद्ध झाले नाहीत. या संपूर्ण प्रकरणात ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी आरोपींच्या वतीने प्रभावी व ठोस युक्तिवाद करत न्यायालयासमोर तथ्यपूर्ण मांडणी केली. त्यांच्या कायदेशीर युक्तिवादामुळे आरोपी विरुद्धचा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही. शेवटी न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करत महत्त्वपूर्ण निर्णय दिला.